हॅलो एव्हरीवन, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या एपिसोड 5 मध्ये. तर आपण बघत होतो कोणार्क सन टेम्पल. तर त्याची जी कलाकृती आहे ती सुद्धा मी तुम्हाला या व्लॉग मध्ये दाखवणार आहे, जी पाहताच प्राचीन अभियंते आणि शिल्पकारांचे विलक्षण कौशल्य जाणवते. हे आहे त्याचं तिकीट. मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ट शिल्पकला दिसते. नृत्य, संगीत, दैनंदिन जीवन, प्राणी, पक्षी, योद्धे आणि राजदरबारातील प्रसंग अतिशय जिवंतपणे साकारलेले आहेत. दगडात इतका सूक्ष्म भाव व्यक्त करणे ही त्या काळातील कलाकारांची मोठी सिद्धी होती. आज जरी मंदिराचा काही भाग भग्न अवस्थेत असला तरी त्याची भव्यता, प्रमाणबद्ध रचना आणि कलात्मक सौंदर्य अजूनही थक्क करून टाकते. कोणार्क सूर्य मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून भारतीय स्थापत्य कलाचे अमूल्य वारसा आहे. कोणार्क टेम्पल मधून बाहेर येताच हे भांडण बघायला भेटलं. मी ते शूट केलं कारण त्यांची लँग्वेज खूप वेगळी होती. तर तिथून निघताना आम्ही हे शॉप केलं. कोणार्क टेम्पल मधून निघताच आपल्याला पुढचा आपला प्रवास सुरू करायचा होता. कोणार्क टेम्पलचं अँड वी आर नाव हेडिंग 477 किलोमीटर्स आणि 9 वाजता आपण पोहोचणार आहोत असं सांगते गुगल मॅप्स. बघूया आता किती वाजता आपण पोहोचतोय, कारण बाईक आपण ठेवले आतमध्ये. सो इकडे बघू शकता, इथे कसं ट्रॅफिक पोलीस आपल्या ड्युटीवर सजग असतात, जरी इकडे सिग्नल असला तरी. तर हा जो आपण रिव्हर फ्लो बघतोय तो त्याचं नाव आहे हुगली रिव्हर. तर आम्हाला सुद्धा याचं नाव माहित नव्हतं, मॅपवर डिस्प्ले होतंय म्हणून. ट्रॅव्हल करताना मध्येच एका गाड्यांच्या शोरूम जवळ आम्हाला आग दिसली. तिथे काहीतरी इन्सिडेंट झाला असं वाटत होतं, म्हणून आम्ही पुढे पुढे जाता जाता कॅप्चर केलं. बघितलं तर तिथे कुणीतरी टायरला आग लावली होती असं काहीसं झालं होतं. बट आग एवढी जास्त पकडली गेली होती त्यामुळे वाटलं काय झालंय. तर कोणार्क टेम्पल तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजच्या दिवसाचा पहिला टोल आलेला आहे आणि या टोलचा अमाऊंट फॉर 2 व्हीलर इज 150 रुपीज अँड फॉर 4 व्हीलर इज रुपीज 250. तर आपण सकाळी जेव्हा हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट केलं होतं तेव्हा खूप हेवी केलेला, त्यामुळे आपण लंच काही अजून केलेलं नाही. पण आता थोडी थोडी भूक लागायला लागलेली आहे. ऑन द वे खूप ब्युटिफुल टेम्पल्स आहेत. तर इथे अजून एक टोल गेट आलेला आहे, तोही इन्क्लुडेडच असणार आहे आपल्या अॅन्युअल पास मध्ये. तर आता तुम्हाला इथे पॅडी फील्ड्स बघायला भेटतील, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस दिसत आहेत. वेगवेगळे धान्य एकाच फील्ड मध्ये लावले गेलेले आहेत आणि एकाच फील्ड मध्ये उगवतात. सो फायनली वी आर लिव्हिंग फ्रॉम कोणार्क आणि आता आपण स्टार्ट केला आहे आपली जर्नी टुवर्ड्स कोलकाता. तर चला, आता भूक तर खूप लागली आहे, त्यामुळे रूट मॅपिंगच्या मदतीने नियर बाय रेस्टॉरंट चेकआउट करूया. त्याचबरोबर फ्यूल अप करण्याचाही टाइम आलेला आहे. तर गाडीमध्ये फ्यूल अप करूया आणि मग पुढे रेस्टॉरंट चेक करून तिथे थांबूया. तर आता आपल्याला एक रेस्टॉरंट भेटलेला आहे. इथे सगळे धाबे असतात जिथे मोठे मोठे ट्रेलर्स, ट्रक थांबलेले असतात. फॅमिली रेस्टॉरंट तर खूप कमीच आहे, त्यामुळे आपण त्यातल्या त्यात एक फॅमिली रेस्टॉरंट छोटंसं बघून तिथे हॉल्ट घेतलेला आहे. तेवढंच कुचीला सुद्धा आराम पडेल. आणि आता संध्याकाळचे 4 PM झालेले आहेत. आपण इतक्या लेट लंच करायला थांबलेलो आहोत कारण भूक सुद्धा लागली नव्हती, कारण एकदम हेवी ब्रेकफास्ट केला होता. सो आपण लंच करून निघालो होतो. आता आपण एक टोल क्रॉस करत आहोत, जे इन्क्लूडच असणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये. आता परत लेट इव्हनिंग झालेली आहे आणि काळोख पडलेला आहे ॲज युजल 3 दिवस जसा पडत होता. अजून एक टोल गेट आलेला आहे ज्याची अमाऊंट 80 रुपीज असणार आहे.
लंच करून झाल्यानंतर आपण काहीच हॉल्ट घेणार नव्हतो, फक्त ट्रॅव्हलिंग असणार आहे ह्या पुढे सुद्धा, त्यामुळे काय एक्साइटिंग दाखवण्यासारखं नाही आहे. आणि परत नेहमीप्रमाणेच आपण लेट नाईटच चेक इन करणार आहोत, त्यामुळे क्लोजर द्यायला तसाही जमणार नाहीये. सो अजून एक टोल आपण क्रॉस करणार आहोत 100 रुपीज वाला. आणि त्याचा जे अमाऊंट आहे ती आहे 100 रुपीज. बन्या तर अजून एक टोल आम्हाला दिसतोय आणि तो सुद्धा आपल्या ॲन्युअल पासमध्ये इन्क्लुडेड असणार आहे. तर गाईज, गेले 3 दिवस आपण ट्रॅव्हल आज जसं करतोय तसंच केलंय, पण आज ॲडिशनल काय झालं होतं की आपण फिरलो सुद्धा आहोत, त्यामुळे आज ट्रॅव्हलिंग थोडी महागात पडलेली आहे असं वाटतंय, जास्त थकलेलो आहोत. तर आम्ही असं डिसाईड केलं, जर आपण जेवढं पण ट्रॅव्हल करणार आहोत तेवढे आवर्स नाही करू शकलो, तर जिथे आपल्याला डिनर करायचं आहे तिथेच नियर बाय आपण स्टे घेणार आहोत, सो दॅट रूट कंटिन्यू करता येईल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आता आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. खूप अर्ली ब्रेकफास्ट आहे, कारण आता 5:30 झालेले आहेत आणि त्याला अजून गोरतो. तर चला, आज आपण प्लॅन करतोय की सिलिगुरीला स्टे न करता डायरेक्ट दार्जिलिंगला पोचूया, म्हणून आपण लवकर उठलो आहे आणि फॉग वगैरे क्लिअर आहे का बाहेर बघून आलो मी. तर ब्रेकफास्ट करूया आणि लवकरात लवकर आपण स्टार्ट करूया जर्नी. चला. सो फ्रेंड्स, खूप छान क्लायमेट आहे. ओके, आणि आपण आता निघत आहोत. तर चला, आता आपण आपला डे 4 चालू करूया लवकरच. आपण निघालेलो आहोत दार्जिलिंग साठी. आधी आपण सिलिगुडीसाठी निघणार होतो, बट आता आपले प्लॅन्स चेंज झालेत. आपण तेवढं ट्रॅव्हल करू शकतोय. आपण मस्तपैकी झोप घेतलेली आहे आणि निघालेलो आहोत. मी रेडी सुद्धा झालो, टच पण झालो. हो. ऑन हायवे आपण हॉटेलमध्ये स्टे घेतला होता. सो आज आपण थोडं एक्सटेंड करणार आहोत आपलं ट्रॅव्हल डायरेक्टली टू दार्जिलिंग. तर त्या आंटी जिथे आहेत, जिथे आपण बुक केलंय आपलं होमस्टे, त्यांना आपण मिडवे पोचल्यावर कॉल करू की आम्ही येऊ शकतो का, आज अवेलेबिलिटी आहे का, आणि मग तसं आपण तिथेच आपण स्टे घेऊ. ओके, तर चला भेटूया पुढे काय इंटरेस्टिंग आल्यावर. कुचिनी तर ब्रेकफास्ट पण करून निघाला, मी आणि मनू राहिलो. तर आपण ज्या आता ब्रिजवरून चाललेलो आहोत त्याच्या दोन्ही बाजूला रूपनारायण अशी नावाची नदी आहे, जी आपल्याला इथून नाही कॅप्चर करता येते. तर आजच्या दिवसाचा हा फर्स्ट टोल प्लाझा आलेला आहे. त्याचे टोल रेट्स आपल्याला इथे बोर्ड नाही आहे, त्यामुळे कळणार नाही. जेव्हा कट होईल तेव्हाच आपल्याला त्याची अमाऊंट कळणार आहे. सो फ्रेंड्स, आता आपण निघालोय कोलकातावरून टू दार्जिलिंग. ओके, and here we are referring to the route given by the roving couple, जिनके हम ब्लॉग्स काफ़ी फॉलो करते हैं. और जब हम ये ट्रिप प्लान कर रहे थे तो हमने उनके जो रूट्स है वो स्टडी किए थे, बिकॉज वी आर गोइंग फ्रॉम द सेम रूट. ये साइड में कोलकाता. सो कोलकाता इकडे आहे, हे दिल्लीला पुढे चाललेलो आहोत. दिल्ली 1500, 1500 वाराणसी आहे, 699. वाराणसी 699 आणि खालचं नाही वाचलं. This is our second toll. 65 rupees. So friends, we are going to cross the Hooghly River, which the famous Howrah Bridge is constructed. But आपण हावरा ब्रिज वरनं नाही जातो, तर ते खूपच ट्रॅफिक वाला रूट आहे. आपण विवेकानंद ब्रिज जो आहे टोल वाला, त्यावरनं क्रॉस करणार आहोत. पण आपण हुगली रिव्हर क्रॉस करणार आहोत. बघू शकता इकडे, तुम्हाला दाखवतो आम्ही. आणि इकडे एक टेम्पल पण आहे, दक्षिणेश्वर काली टेम्पल. त्याचं पण एक व्हिज्युअल आपण लांबून घेऊ, टॉप नाही करणार. तर आता आपण स्वामी विवेकानंद ब्रिज वरून जात आहोत. हावरा ब्रिज वर आपण नाही गेलोय, पण दोन्हीकडे ब्रिज आहेत वेगवेगळे आणि खाली हुगली रिव्हर
वरच लोकेटेड आहेत, त्यामुळे हे सेमच हावडा ब्रिज असणार आहे, पण तो खूप फेमस आहे असं म्हटलं जातं. तिथे खूप ट्रॅफिक दिसतंय, तसं ही त्या ब्रिजवर ऑलवेज ट्रॅफिक असतेच. सो फ्रेंड्स, तुम्हाला तर माहिती आहे कोलकाताची विंटेज टॅक्सी, हे बघा अँबॅसेडर. सो इथे अजून बऱ्याच अँबॅसेडर्स आपल्याला कॅप्चर करायला भेटलेल्या आहेत. रोड साईड पण बऱ्याच लागलेल्या आहेत. ते इथे बघू शकताय. मला वाटलं 1-2च स्पॉट केल्यात, पण इथे बऱ्याच होत्या. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे कमरहट्टी या सिटीमध्ये, जी कोलकातामध्ये लोकेटेड आहे. तर आता आपल्याला राईट हँड साईडला जिथे मी ॲरो दाखवते तिथे बरकपोर कोलकातामधील रेल्वे स्टेशन बघायला भेटणार आहे. इथे टोलगेट तर दिसतोय, पण तो चालू नव्हता. कदाचित याचा टोलगेट पुढे नव्याने केला असेल. तर इथे नुसताच टोल प्लाझा आहे, बट टोल कट केलेले जात नाही, हा चालू नाही आहे. तर गाईज, आपण अगोदर जो रूट प्लॅन केला होता त्या आपल्या डेस्टिनेशन्सला जाण्यासाठी तो वेगळा होता. आता इथे परत एक टोल गेट आलेला आहे, ज्याची कॉस्ट आहे 115 रुपये. आता आपल्याला इथे परत फार्म लागलेले आहेत. तिथे सरसोचे खेत आपल्याला बघायला भेटत आहेत. सरसो म्हणजेच येलो मस्टर्ड. ज्या कुणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते आहे. त्याचपासून सरसोदा साग, हे तर ऐकलंच असेल, ही डिश बनली जाते. पण काही जे आमचे ह्या भागातले फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडून असं कळलं की त्यांच्या एरियामध्ये कधी कधी इतका फॉग बरेच ॲक्सिडेंट्स होतात. तर इथे अजून एक टोलगेट आलेला आहे, ज्याची अमाऊंट 100 रुपीज असणार आहे, इन्क्लुडेड आहे. जाताना आपल्याला इकडचे बरेच गावं लागली आणि तिकडे इलेक्शनचा टाइम चालू होता, त्यामुळे सगळ्याकडे गर्दी आणि बॅरिकेड्स. तर इकडच्या गावांमध्ये इलेक्शनच्या टायमिंगला कशी कंडिशन असते ते दाखवते. तर ही कोणाच्या तरी घरच्या वरची वॉटर टँक आहे. किती ब्युटिफुल आहे ना. आणि आता स्ट्रेट हायवे. तर आता इथे हुगली रिव्हर आहे ह्या ब्रिजच्या दोन्ही साईडला. त्याचबरोबर परत सरसोचे भरपूर खेत आपल्याला बघायला भेटलेले आहेत. तर गेल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जगन्नाथजींच्या बद्दलची स्टोरी, ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगच्या एंडिंगला सांगणार आहे. तर तसंच मी तुम्हाला ती स्टोरी आता इथे ट्रॅव्हल करता करता सांगते. तुम्ही तर ऐकलंच असेल, दर 12 वर्षांनी जगन्नाथजींच्या मूर्तीतला तो पदार्थ नवीन मूर्तीत ठेवला जातो. सायन्सच्या नुसार तर वूडनी बनवलेली मूर्ती असल्या कारणाने त्या ज्या पदार्थात एनर्जीज आहेत ते वूड मध्ये तेवढी ताकद राहत नाही ते पदार्थातल्या एनर्जी सहन करण्याची. म्हणूनच तो पदार्थ दर 12 वर्षांनी रिप्लेस करावा लागतो. तर चला, त्याची प्रोसेस सुद्धा फार इंटरेस्टिंग आहे, ती जाणून घेऊया. 12 वर्षातून एक दिवस त्या मंदिरात असा येतो, त्या दिवशी मंदिर सगळ्यांसाठी पूर्णपणे बंद असतं. त्या दिवशी 2 ब्राह्मण निवडले जातात आणि त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधली जाते आणि जी जगन्नाथजींची मूर्ती ज्याच्यामध्ये तो पदार्थ आहे तो काढला जातो आणि हाताला खूप मोठे ग्लोव्ज घातले जातात, जेणेकरून ते पदार्थाला ब्राह्मणाद्वारेही स्पर्श होता कामा नये. पण असं म्हटलं जातं छोट्याशा रॅबिट सारखं सॉफ्ट ते पदार्थ फील करतं. पण आजपर्यंत ज्या कोणी ब्राह्मणांनी असा प्रयत्न केलाय ते फील करून किंवा ते बघण्याचा, त्यांचा अनसर्टनली डेथ झालेलीच आहे. त्यामुळे अशी मान्यता आहे की ब्राह्मणांनी किंवा इतर कुणीही ती प्रोसेस बघू नये किंवा फील सुद्धा करू नये. त्याचबरोबर मी तुम्हाला मंदिराच्या वरती उंचावर जे फ्लॅग्स बांधलेले असतात त्याबद्दलही सांगते. तसं तर आपल्याला माहिती आहे, ज्या दिशेने एअरफ्लो असतो तिथेच गोष्टी उडतात, पण इथे कोणतेही सायन्स काम करत नाही, कारण इकडचे फ्लॅग्स त्याच्या ऑपोजिट डायरेक्शनला उडत असतात आणि त्या फ्लॅग्सला फार महत्व आहे. ते दररोज बदलले पाहिजे आणि मंदिराची हाईट 214 फीट आहे आणि ते फ्लॅग न बदलले गेले तर मंदिर 18 वर्षांसाठी बंद ठेवलं जातं. जगन्नाथ टेम्पलला दर दिवशी 500 लोकांचं प्रसाद बनवला जातो. त्याची ही प्रोसेस फार वेगळी आहे आणि कधी कधी तर आकडेवारी 1000 लोकांपर्यंत पण जाते आणि हे सगळं तिकडच्या डिवाइन शक्तीच्या जोरावरच चाललंय अशी मान्यता आहे.
तिकडचा एकही अन्नाचा कण आजपर्यंत कधी फुकट गेला नाहीये. असं मान्यता आहे इथे सायन्स कोणत्याही प्रकारे ऍप्लिकेबल नाहीये. कारण खरी मजा तर आता सुरू होणार आहे. कारण इकडचा प्रसाद सुद्धा एका विशिष्ट प्रकारे बनवला जातो. ते म्हणजे 7 प्रकारचे पॉट्स एकावर एक रचले जातात. तर सायन्सच्या हिशोबाने तर जो पॉट सगळ्यात खाली ठेवला असेल त्यातलं अन्न लवकर शिजत असेल. पण इथे जसं मी म्हणाले सायन्स इथे ॲप्लिकेबल नाही. त्याचं कारण सांगते. कारण इकडे हे जे 7 पॉट्स रचलेले आहेत त्याच्यामधलं सगळ्यात वरती जे ठेवलेला पॉट आहे त्यातलं अन्न पहिली शिजतं आणि मग दुसरं, तिसरं आणि सगळ्यात पहिला जो पॉट ठेवलेला आहे त्यातलं अन्न सगळ्यात शेवटी कुक होतं. आहे की नाही गंमत? तर खरंच ह्या अद्भुत शक्तीचं वर्णन शब्दात आपण करूच शकत नाही. कसं इतक्या वर्षांपूर्वी विदाऊट टेक्नॉलॉजी हे मंदिर इतक्या उत्कृष्ट पद्धतीने जे सायन्सला पण कळणार नाही असं बांधलं असेल. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा जो मंदिराचा डोम आहे जो 214 फीटचा आहे त्याची कोणत्याही प्रकारची दिवसातून कधीही आतापर्यंत शॅडो पडली नाही आहे. आहे की नाही ही गोष्ट आश्चर्यचकित करणारी? तर तुम्हाला माहितीच आहे बऱ्याच भागात नो फ्लाइंग झोन असं डिक्लेअर केलं जातं. जिथे खूप हाईटच्या इमारती बांधल्या असतात तिथे नो फ्लाइंग झोन डिक्लेअर केलं जातं. पण जगन्नाथ टेम्पलच्या इथे कोणत्याही प्रकारचे पक्षी सुद्धा त्या टेम्पलच्या इथे जात नाही. हे कसं शक्य आहे? जुन्या पक्ष्यांचं तर आपण समजू शकतो, पण जे नवीन बॉर्न झालेले पक्षी आहेत त्यांना कसं हे माहिती पडतं की त्या टेम्पलच्या भोवती किंवा त्या हाईटला जायचं नाही? ते ह्यावरूनच आपल्या हिंदू धर्माची ताकद समजते. तर असेच छान छान ब्लॉग घेऊन मी तर परत येते. तर ही स्टोरी इथेच थांबूया. ब्लॉग आवडत असतील तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि फॅमजॅम टेल्सला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.